छोट्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला, त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका, पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, हे सर्व नेते इथं आलोत, आम्ही आलोत, इलेक्शन आहे का? महाराष्ट्रात इलेक्शन आहे का? पण आलो ना तुमच्यासाठी का? खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याच दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. त्यामुळे हे जे काही सावलीत बसलेले लोक आहेत, पेट्रोल पंपाच्या इथं बसलेले लोक आहेत, त्यांना मला सांगायचे, अरे तुमच्यासाठी हा लढा आहे. तुम्ही त्या शेतामध्ये राबता, उन्हामध्ये राबता आणि आता जर सावलीत बसत असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? तुम्ही जर रस्त्यावर आला नाही, तुम्ही जर लढला नाही, हे सरकार तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. एवढं मोठं आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतायत? काय करतात माहितीत का? आता MLCचं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, कोणाला कुठं बसवायचं, घोडे बाजार कसा करायचा, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे, अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे. मग तुम्ही मला सांगा, त्या मुंबईतल्या चर्चेतून तुमचं भलं होणार का नेत्यांचं भलं होणार? मग नेत्यांचं भलं होणार असेल तर मग कुठेतरी विरोध आणि आपण त्या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि मी ठामपणे सांगतो, तुम्हालाही सांगतो, तुमच्या मुलांनाही सांगतो, मजुरांनाही सांगतो, मजुरांच्या मुलांना पण सांगतो की आज जर आपण आपल्या हातामध्ये हा लढा घेतला नाही, या सिस्टमच्या विरोधात आपण लढलो नाही, तर येत्या काळामध्ये आपल्याला कुणी त्या ठिकाणी वाचवणार नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल. त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रश्न करतो, आता ऊन किती वाढलं तर सावलीत जाऊन बसणार का? लढायचं का मग? बरं आता काय झालंय, आता इथं 5-6 हजार लोक आलेत, पण आता चांदवड आपली जी मार्केट कमिटी आहे इथले 2-1 हजार आलेत, आसपासचे 2-3 हजार लोक आलेत, पण आपले 6 हजार लोक या प्रशासनाले, पोलीस प्रशासन याली ठिकठिकाणी, कुणी मोटरसायकलवर येते, कुणी गाड्यात येते, कुणी दुसऱ्या फाट्यावर अडकले, असे 6 हजार लोकांना आपलं थांबवले. मग आपला आवाज दाबला जातोय का नाही जात? पोलीस प्रशासन चांगलं असतं, सगळेच खराब असतात असं नाही, पण काही लोक हे चुकीचे असतात. त्यातले जे कोणी चुकीचे आहेत त्यांना मी सांगतो, आम्ही सर्व नेते सांगतो, आमच्या लोकांना लगेच त्या ठिकाणी सोडवा, नाहीतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला महागात पडतील. आणि मला असं वाटतं हे शासन, हे प्रशासन हे कुठेतरी आपल्याला हलक्यात घेते. मग हलक्यात घेत असेल, तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल, मग काय करायचं? हे जर सरकार हवेत गेलं असेल, जर हवेत जाऊन आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर मग काही ठराविक आता काय करायचं सांगा? हे म्हणतात तिथे काय बसायचं, थांबलं पुढच्या बाजूला यांचं म्हणणं तुझी हवा करा. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं? आणि काहीच म्हणणार नाही, तुम्ही ज्या म्हणाल आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुमचं काय म्हणणं आहे? मग जायचं का तिकडं? मग तर त्यांनी जेलमध्ये टाकलं, गाडीमध्ये आम्हाला टाकलं, तुम्हाला जायचं काय करायचं? मग ठरलं का? मग आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे, आम्ही काय कोणाला घाबरत नाही का? आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली माणसं आहोत, आम्ही दिल्ली सोबत झुकत नाही. अहो हे इतके 150 लोक आहेत, अहो अजितदादांना न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत नाही केली. आम्हा सर्वांना तिथं पळावं जायला लागलं, इकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं. काँग्रेसच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये 0 FIR करून कुठेतरी दादांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला. त्यासाठी काँग्रेसचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण मग दादांना न्याय देणं या महाराष्ट्रामध्ये अवघड असेल तर मला तुम्ही सांगा, तुमच्यासारख्या सामान्य लोकांना न्याय या महाराष्ट्रामध्ये मिळेल का नाही मिळेल? मग जर नाही मिळणार नसेल तर मग कुठेतरी आपल्याला सुद्धा काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. आज एक कांदा आंदोलन आहे, उद्या पेट्रोल डिझेलचं आंदोलन करावं लागेल, उद्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं लागेल. आमच्या माता भगिनींची तिथं अब्रू उठली जाते, तिथं अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत सुद्धा सरकार काही करायला तयार नाही.
पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखं आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं. आणि हे नेते काय म्हणतात, आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतायत, डिझेल घेऊन काळा बाजार करतायत. अहो जो नेता म्हणला महाजन साहेब, तुम्हाला कदाचित या जिल्ह्याचे पालकमंत्री समजत असाल, पण तुम्ही किती काळा बाजार केलाय हे पुढच्या काही दिवसामध्ये मीच त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहोत. त्यामुळे याद राखा, आमच्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांवर जर तुम्ही अन्याय केला आणि त्यांना जर अशा लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन तर तुम्ही काय केलं, बोललं, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी याद ठेवली पाहिजे. त्यामुळे मग आता काही शेतकऱ्यांनी इथं सांगितलंय की आता आपल्याला या हवेत जे लोक गेलेत, तर काही गाड्यांची हवा काढून काय या सरकारला कुठेतरी जमिनीवर आणलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आदेश दिला, सामान्य लोकांनी आदेश दिला, तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला तो आदेश ऐकावाच लागतो. मी या नेत्यांना विचारतो, काय करायचं आता? बरं, आपण आपल्यानंतर शशिकांत शिंदे साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हे सर्व नेते जे बोलतील तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वागायचंय. पण हे बोलत असताना, करत असताना जर आपल्याला थोडीशी चक्कर वगैरे आली तर आपण अँब्युलन्स डॉक्टर इथे ठेवलेत, पण बाकीच्यांनी सावलीत जायचं कारण नाही. बरोबर का नाही? ऊन वाढत गेलं, टेम्परेचर वाढत गेलं तर काय करायचं, थांबायचं तिथं आहे तसं. कारण का आता जर सहन नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष सहन करावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो, नेत्याला काही घेणं देणं नसतं. नेत्याच्या पोरं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, त्यांना काही फरक पडणार नाही. फरक जर कोणाला पडणार असेल तर तुमच्या आणि आपल्या सर्वांसारख्या सामान्य लोकांना तो फरक पडणार आहे. आणि तो फरक पडू नये म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित येऊन लढावं लागेल. बघा, आता सिक्युरिटी वाढवली. 18 तारखेला सुद्धा पोलीस आले होते, आता सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हे कोणाला घाबरलेत? तुम्ही हात वर करून सांगा, कोणाला घाबरलेत? हे सामान्य लोकांना, शेतकऱ्याला, मजुराला घाबरलेले आहेत. त्यामुळे आपण जर लढलो तर तरच आपल्याला त्या ठिकाणी यश येणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, लढायचं आणि जिंकायचं. रामकृष्ण हरी. बघा, राशी ट्रेडर्स यांनी पोती 13, क्विंटल 30, बरोबर. त्यानंतर यांना भाव मिळाला 3 रुपये 20 पैसे किलोला, म्हणजे 320 रुपये क्विंटलला. चला, किती लोकांना 3 रुपये 20 पैसे किलोला कांदा परवडतो? त्यांनी हात वर करा, हात वर करा ना. बरं, ही पावती घ्यायची आणि घरी गुपचूप जायचं का? समजा ताटामध्ये नुसता कांदा आणि भाकरी खायला लागली तरी चालणार आहे का आपल्याला? आपली पोरं न खाता झोपलेली चालणार आहे का? आपली पोरं जे चांगल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जातात, त्यांनी 1 वर्ष डाऊन करायचं का शाळेत जाणंच बंद करायचं? मग ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज तर फक्त सुरुवात आहे आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं काय करतील हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.